नमस्कार, मस्त किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याला बनवायचं आहे मस्त असं आपलं सातारचं फेमस असं शेंगदाण्याचा महाद्या आणि अं, बाजरीची भाकरी. तर शेंगदाण्याचा महाद्या बाजरीच्या भाकरीवर एक नंबर लागतो बरं का. खूप छान लागतं, कॉम्बिनेशन खूप छान असतं. थंडीचे दिवस आहेत आणि मस्त असं चमचमीत काहीतरी खायचं होतं, तर म्हटलं चला करूयात शेंगदाण्याचा महाद्या. आणि हा शेंगदाण्याचा महाद्या करायला आपल्याला जास्त साहित्य लागत नाही, काही नाही आणि पटदिशी होणार पदार्थ. आपल्याला कधी काही खावंसं वाटलं आणि भाजी आवडीची नाहीये किंवा भाजी शिल्लक नाही, तर ही पटदिशी ही रेसिपी करायची आणि जशी खायची. तर ही बाजरीच्या भाकरी बरोबर छान लागते, पण नसेलच बाजरीची भाकरी तर ज्वारीच्या भाकरी बरोबर चालते, चपाती बरोबर पण चालते, काही हरकत नाही. भाताबरोबर एक नंबर लागतं बरं का, असंच काही नाही, एक नंबर लागतं भाताबरोबर. तर बघा यासाठी काय काय साहित्य लागतं. साहित्य काही जास्त नाहीये, इथं तुमच्या पुढं एक दोन तीन वस्तू ठेवलेल्या आहेत, तेवढ्यातच होतं ते. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे शेंगदाण्याचं कूट. हे बघा शेंगदाण्याचं कूट मी करून घेतलेलं आहे आणि हे खलबत्त्यामध्ये केलेलं आहे. मी शक्यतो खलबत्ता असेल तर करा खलबत्त्यामध्ये, नाहीतर मग मिक्सरमध्ये केलं तरी चालतं. शेंगदाणे चांगले खमंग असे भाजून घ्यायचे लोखंडी तव्यामध्ये, आणि लोखंडी तव्यामध्येच करायचा आपण हा महाद्या. लोखंडी कढई किंवा मग तवा असेल तर त्याच्यामध्ये करायचं, छान होतं, म्हणजे टेस्ट छान येते त्याला. आणि नसेल तर मग आहे ते आपल्या अल्युमिनियम किंवा स्टीलच्या कढईमध्ये केलं तरी चालणार आहे. आणि याशिवाय बघा इथं आपण कांदा घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा कांदा होता तो घेतलेला मी, बारीक कापून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली. साहित्य जास्त काही नाही, एवढ्या तीन वस्तू, तिखट आणि मीठ, काही फोडणीचं साहित्य थोडंसं, जिरं वगैरे, एवढंच. चला सुरुवात करूया. पण आपण बाजरीची भाकरी पण करतोय ना, तर पहिल्यांदा बाजरीची भाकरी आणि त्याच तव्यामध्ये झटदिशी असा शेंगदाण्याचा भाज्या असं करायचं. तर बघा इथं आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि भाकरीचं पीठ आहे मळून घेऊया आणि भाकरी करायची आपल्याला. पहिल्यांदा भाकरी केली म्हणजे त्याच तव्यामध्ये, माझ्याकडे लोखंडी तवा आहे, थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया. चला तरी बाजरीची भाकरी करून घेऊया. बाजरीची भाकरी मी याच्या आधी करून दाखवलेली आहे. त्याच्या आधीचा व्हिडिओ जो आलेला आहे की नाही आपला, मटण आणि बाजरीची भाकरी, त्याच्यामध्ये करून दाखवलेली आहे. चला याच्या आधी आपण बाजरीची भाकरी करून दाखवलेली आहे, मटण आणि बाजरीची भाकरी, तो व्हिडिओ नक्की बघा, याच्या आधीच आलेला आहे. तरी पण आपण डबल करतोय आता, नेहमी करतो तशीच भाकरी करायची. बघा भाकरी मी तव्यामध्ये टाकलेली, लोखंडी तवा आहे, तो असा खोलगट आहे, त्यामुळं हे बघा भाकरी आपल्या याच्यामध्ये भाज्या करतात, त्यामुळे खोलगट तवा असल्यामुळं आपला बोंबीलची भाजी असं काहीतरी करायचं असेल ना, पिठलं वगैरे करता येतं, कढईसारखं काम करतं हे. तर बघा बाजरीची भाकरी आपली तयार झालेली आहे. दोन केलेले आहेत मी, आणखी एक केली. चला तर आता आपण ते शेंगदाण्याचा महाद्या तो करून घेऊया. तेल घालूया पहिल्यांदा. आपण दोन माणसासाठी बनवतोय. अर्धी वाटी आपण शेंगदाण्याचं कूट घेतले. तेल जास्त लागत नाही ना, एक चमचाभर तेल घातलेले, कारण शेंगदाण्याचं तेल त्याला स्वतःच असतं, त्यामुळं ते तेल सुटतं त्याला. शिजत शिजत आलं की ते तेल सुटतं, त्यामुळं जास्त तेल नाही घातलं तरी चालतंय. एक छोटा चमचा किटलीतला होता तो घातलेला. तेल गरम झालं की जिरे घालायचे, कांदा घालूया आता आपण. कांदा आहे तो थोडासा भाजून घेऊया आपण, त्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग घालूया, थोडीशी हळद,
कोथिंबीर घालते. चला, तर आता आपण याच्यामध्ये आपल्याला किती शेंगदाण्याचा महाद्या करायचा तसं पाणी घालायचंय, किंवा आपल्याला किती घट्टसर किंवा आपल्याला किती असा पातळसर असा करायचा आहे शेंगदाण्याचा महाद्या, असं पाणी घालायचंय. जसं आपण पिठलं बनवतो तसं. पिठलं आपण सुक्क करतो किंवा पातळ करतो तसं त्या प्रमाणात, किंवा आपल्याला असं भाताबरोबर खाण्यासारखं करतो, तर त्या पद्धतीने आपण पाणी घालायचंय. हे बघा, मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये घालूया तिखट. तुमच्या आवडीने तिखट घालायचंय. 1.5 चमचा तिखट घातलेलं आहे मी. मीठ घालायचंय आपल्याला. मीठ राहिलं होतं आपलं, मीठ घालायचंय आपल्याला. उकळी येऊ द्यायची त्याला चांगली. आपण जसं पिठलं करतो तीच प्रोसेस आहे, वेगळी काही नाही. बघा, उकळी आलेली त्याला. गॅस थोडा बारीक करूया. उकळी आल्यानंतर गॅस थोडा बारीक करायचा. आता आपण हे शेंगदाण्याचे कूट घातले की नाही ते घालायचं याच्यामध्ये. कोथिंबीर घालूया. गॅस आता मी बारीक केलेला आहे. आता बारीक गॅस वरती हा शेंगदाण्याचा महाद्या आहे. एक 3 ते 4 मिनिटं आपण छान शिजवू द्यायचंय. शिजायला ह्याच्यामध्ये काही म्हणजे असं काही नसतं वेगळं. शेंगदाण्याचं कूट आहे, तिखट मीठ आहे. फक्त तिखटाचा वगैरे वास जरा मरेपर्यंत शिजू द्यायचं, म्हणजे कच्चापणा त्याचा जायचं नाही. लोखंडी तव्यामध्ये केलं की कलर चेंज होतो, पण टेस्ट खूप वाढते त्याची. तुम्हाला जर आवडत नसेल कलर चेंज झालेला, काळपट थोडासा कलर आला, तर कढईमध्ये करा, नाही तर मग ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये किंवा स्टीलच्या कढईमध्ये करा. कोथिंबीर घालूया थोडीशी. एक 3 ते 4 मिनिटं छान असं शिजू द्यायचं. किंवा तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची तसं तुम्ही शिजू द्यायचं त्याला. म्हणजे थोडंसं पातळसर ठेवायचं आहे, थोडंसं घट्टसर पाहिजे आपल्याला, तर मग थोडं जास्त वेळ शिजू द्यायचं. तर बघा, तयार झालेले आपला शेंगदाण्याचा महाद्या. मला एवढं ठेवायचं होतं कारण मला भाताबरोबर सुद्धा खायचं आहे हे, आणि भाकरी बरोबर सुद्धा छान लागतं असं पातळसर जरासं. भात पण खाता येतो आणि भाकरी पण, म्हणजे जास्त असं सुक्क नाही करणार आहे. मग एवढं ठेवलेलं आहे. तर बघा, आपण सर्व करून घेतोय. मस्त असं देशी तडका म्हणूया आपण त्याला. बघा, ते छान ना, बघता क्षणी खावंच वाटतंय. हे बघा, गरम आहे अजून. तर बघा, बनवून तयार आहे आपली बाजरीची भाकरी आणि मस्त असा शेंगदाण्याचा महाद्या, आमच्या सातारची स्पेशालिटी. मस्त असा गावरान बेत. हे बघा, मस्त असा महाद्या तयार आहे. बाजरीची भाकरी, तोंडी लावण्यासाठी कांदा. किती सुंदर झालंय बा, बघूनच खावंसं वाटतंय ना. आणि बाजरीच्या भाकरी बरोबर खाल ना तर मस्तच, एक नंबर झालेला आहे. आणि किती झटपट झालं बघा, बाजरीची भाकरी पण तयार झाली आणि इकडे हे शिजलंही. 4च मिनिटात शिजलेलं आहे. खूप वेळ लागत नाही, काही नाही करायला. जास्त वेळ लागत नाही, जास्त साहित्य लागत नाही. शक्यतो शेंगदाण्याचं कूट आहे ना, ते मिक्सरमध्ये करण्यापेक्षा खलबत्त्यामध्ये शक्य असेल तर करा. त्यामुळे काय होतं, त्याची टेस्ट वाढते बघा, तेल सुटतं त्याला आणि त्याची टेस्ट खूप वाढते. त्यामुळं आम्ही तर करत नाही कधी मिक्सरमध्ये, मी खलबत्त्यामध्येच करते बघा. आणि त्यामुळे त्याला तेल सुटतं. आणि मिक्सरमध्ये केलं ना ते असं पांढरं पडतं कूट, त्यामुळं त्याला तेल सुटत नाही. तरी बघा, तुमच्यानी तुम्हाला आवडत असेल तसं करा. मस्त बघा कसं झालंय शेंगदाण्याचा महाद्या. बघा, एकदा जवळून बघा
आणि अजून हे गरम आहे, थंड झाले की आणखी तेल सुटणार आहे. मस्त कांदा आणि बाजरीची भाकरी नक्की करा आणि खा. आणि गरम गरम भाताबरोबर सुद्धा एक नंबर लागतं बरं का. आणि हे तर चुलीवरचं जर खाल्लं तर आठवणीतच राहील असं तुमच्या ते. अशी इतकी टेस्टी रेसिपी होती चुलीवरची, तर कुठे चूल वगैरे नाही का. तर आपण गॅसवरती केलेली तरी छान लागते. नक्की करा. कशी वाटली रेसिपी, आवडली का पटपट लाईक करून सांगा. लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते. आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहता ते पण नक्की सांगा. कमेंट करतच नाही तुम्ही, त्यामुळं कमेंट करा. आणि नवीन असा चॅनलवरती सबस्क्राईब करा. लाईक करत राहा, कमेंट करत राहा. तुमचं प्रोत्साहन आम्हाला खूप गरजेचं असतं दुसऱ्या रेसिपींसाठी. तर नक्कीच लाईक आणि कमेंट करत राहा.